गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं मैत्रिणीकडे, म्हणजे मला जायचं होतं. मी रेडी झाले होते सकाळी. तर चहाचा टायमिंग होता. माझ्या मिस्टरांसाठी स्वयंपाक वगैरे करून जाणार होते, कारण गाऊ स्कूलवरून येणार होती. तर माझे मिस्टर होते घरी आज, सो गाऊला घेणार होते, तेच स्कूलवरून आल्यावर पिक करणार होते. आणि राघवची आणि माझी आंघोळ वगैरे झाली होती, कारण जायचं म्हणून मी डायरेक्टच आंघोळ वगैरे करून रेडी होऊन बसले. सो त्यांनी 11 वाजता बोलवलं होतं आणि माझ्या अबूच्या घराच्या ज्या फ्रेंड्स आहेत तर त्याही येणार होत्या. तर म्हटलं चला आज मीटअप होईल. तर चहा वगैरे झाला आणि मग त्यानंतर मी इथे माझ्या मिस्टरांसाठी बनवत होते शेवया. तर तुम्हीही असंच विसळून घेता का दुधाची बॉटल वगैरे किंवा दुधाची पिशवी? कारण इकडे आम्हीही असंच करतो, थोडंसं पाणी घालतो आणि पुन्हा विसळून मग बॉटल फेकून देतो. तर इथे मी छोलेची भाजी बनवणार होते आणि सिंपल छोलेची भाजी मी नेहमी अशीच बनवते. तर माझा छोले मसाला आहे इथे गुडनेस फूडचा, तर तोच मी यूज करते मोस्टली. आणि थोडंसं सॉल्ट घालून बॉईल केलं म्हणजे सलाडला देखील छोले यूज करू शकतो, कारण मी संध्याकाळचं सलाड घेते कधी. तर मग त्यासाठी मी दोन्ही वेळेचं एकदाच बॉईल करून घेतलं, म्हणजे माझ्या मिस्टरांना भाजी देखील होईल आणि मला सलाड देखील होईल. तर इथे माझ्या मिस्टरांना ब्रेकफास्टमध्ये मी देणार होते शेवया. तर त्यांना शेवया आवडतात, तर शेवया वगैरे आणि त्याच्यामध्ये दूध गूळ घालून त्यांना आवडतो. गाऊलाही आम्ही शिकवलं आहे खाण्यासाठी ते, कारण हेल्दी असतात, त्या होममेड असतात, त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा नक्कीच घरच्या बनवलेल्या हेल्दी. सो अशा प्रकारे होता आमचा ब्रेकफास्ट. आणि यानंतर माझी छोलेच्या भाजीची तयारी झाली होती. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक, गार्लिक म्हणजे आपलं लसूण, कांदा त्याची पेस्ट केली आणि पेस्ट करूनच टाकणार होते मी भाजीला. काय भाजायची वगैरे काही गरज नाही, खूप टेस्टी होते तरी देखील भाजी. काय केलं तू? सांडवला सगळं? अच्छा. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे मी झाली रेडी. तर मी पहिल्यांदा म्हणजे मी आता माझी जी मैत्रीण आहे तिच्याकडे चालली आहे, पहिल्यांदाच चालली आहे मी. सो मी भाजी वगैरे बनवली इथे आणि चेहरा खूप असा ब्लॅक पडलाय. बाहेर वातावरणही खराब आहे आणि थोडंसं मेकअप केलाय मी. आणि मला ॲक्च्युली खालून हा जे काजळ लावलंय ते मला सूट नाही होत काजळ, परंतु मी आज फर्स्ट टाइम लावलंय खूप दिवसांनी. म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे सूट होत नाही त्यामुळे लावत नव्हते, पण मी आज ट्राय केलं तर खूप जास्त काळं दिसतंय. सो असो. तर मी आता मैत्रिणीकडे चालले माझ्या, आणि तिथे अजून माझ्या फ्रेंड्स येणार आहेत अबूच्या घरामधल्या. तर भेटायचं आज, खूप दिवसांनी भेटतोय तसं. तर मी आज जेवणामध्ये माझ्या मिस्टरांसाठी काय काय बनवलं तुम्हाला माहितीच आहे. तर राईस बनवलाय आणि छोलेची भाजी बनवली आहे. तर अशा प्रकारे रेडी झाली आपली छोलेची भाजी आणि इथे आहे राईस. आणि किचनही पूर्ण आवरून ठेवलंय, कारण नंतर आल्यावरती मग थोडासा आराम करायला वेळ भेटेल. आणि बाहेर आभाळ आले आज. हाय. हो, अरे सगळे आले. वाव, मस्त गणेशा. हो, खूप छान. हे एंट्रन्स मस्त भारी केलंस. आणि ही आहे माझी फ्रेंड नैना ताई. कसे आहेत तुम्ही? मस्त. गेस्ट आलेत ना तुमच्याकडं? आणि इथे आहेत आमचे अबूच्या घराचे फ्रेंड्स, अबूच्या घराचा ग्रुप. हाय. अरे वा 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 वा. हॅलो. हाय. पुरीवाली. बापरे, हे कोणाचं आहे एवढं? मुलाचे? मुलगा. वाव, बापरे. ओ माय गॉड, माझं पण कपड असं भरेल कधी. माझ्याकडे एकच ट्रॉफी आली तर मी केवढी खुश आहे.
हॅलो, पुरी बनवताय? पुरी बनवतीये. केवढ्या ट्रॉफी आहेत त्या? मुलगा डॉक्टर आहे ना तुमचा? होतोय. हा, पण एवढं ट्रॉफीज, बापरे. एक ट्रॉफी आली आहे तर मी एवढी खुश आहे माझ्याकडे. हो, आता डॉक्टर झाल्यावर एक पार्टी. आम्हाला फ्री ट्रीटमेंट. पुऱ्या किती मस्त आहेत, केवढ्या फुगवल्यात. बघ बघ मग कास्ट आयर्न पॅन आहे सगळ्यांच्या म्हणजे येणार म्हणून हॅपी झालेत ते. आपण कास्ट आयर्न पॅन आहे. कुठनं घेतला? कुठून घेतला तुम्ही कास्ट आयर्न पॅन? आता खूप दिवस झाले, त्याला 20 वर्ष आहे तो. पण कास्ट आयर्नच आहे ना का दुसरा आहे? नाही, आयर्नच आहे. अच्छा, कुठून घेतला असेल तरी? इंडियावरून आणलाय? नवऱ्याने घेतला, मी यायच्या आधी इथं. हा, इथेच घेतलाय. सही आहे, मी पण आणते असं आता बघून. काही हेल्प करायची. आणि ताईंनी खूप छान छोलेची भाजी बनवली होती आणि पुऱ्याही तुम्ही पाहू शकता केवढं फुगल्यात. त्यासोबत लेमन होतं, कांदा होता आणि गुलाबजामुन देखील होते. खूप छान बनवलं होतं आणि खूप टेस्टी मंडळी. तर आम्ही आत्ताच आलो. आता मी राघवला दूध पाजते आणि माझी मैत्रीण आहे कृतिका, तर तिने खूप छान बनाना केक दिलाय, तर खूप टेस्टी झाला. मी आता जस्ट ट्राय केला, तर तिच्याकडनं मी रेसिपी घेईल. आणि आता जस्ट आलो, आता वाजले 2. तर माझ्या मिस्टरांची मीटिंग चालू आहे, गाऊ गेली ट्युशनला. तर आता मी राघवला झोपवते दूध पाजून आणि मग पुढच्या गावाला लागते. तर काही कामं नाहीत जास्त, परंतु काही ना काही काढत राहिलं की घर क्लीन राहतं. सो काहीतरी उद्योग करत राहायचा. तर मी थोडे आराम करेल आणि मग सुरू करेल. आणि याच्यामध्ये आहे बनाना वॉलनट केक. तर कसा झालाय माहिती नाही, आता गाऊ सांगेल कसं झालाय. ओके, मला तर आवडलाय, मी खाल्लाय. कसं झालंय? या, तू फिनिश करणार सगळा? व्हेरी गुड. मी कृतिका आंटीला सांगेल. आणि खूप, खरंच खूप छान झालाय, टेस्टी पण झालाय खूप. आणि सलाड ड्रेसिंगसाठी ब्लॅक पेपर आणि ऑलिव्ह ऑइल घातलं होतं आणि पिंक हिमालयन सॉल्ट. तर यापेक्षा जास्त मी काही घातलं नाही. खूप टेस्टी बनतं सॉल्ट, परंतु ऑलिव्ह ऑइलने खूप जास्त टेस्टी लागतं. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि वरून लेमन वगैरे स्क्वीज करा. खूप छान होतं सलाड आणि तुम्हाला रोज रोज खाण्याची इच्छा होईल असं सलाड जर तुम्ही बनवलं तर. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे 5:30 वाजलेत, कारण 11:30 वाजता जेवले होते. सो म्हटलं आता 5:30 वाजता सलाड खावं. तर या सर्वांनी सलाड खायला. चिकपी सलाड आहे. आणि यानंतर सकाळचा राईस उरला होता थोडा. सो म्हटलं की थोडासा डाळ लावेल आणि गाऊला मॅगी खायची होती. तर मग मी मसाला मॅगी बनवली होती आणि आज जरा वेगळ्या पद्धतीने मसाला मॅगी बनवली. तर तिथे डाळ देखील झाली होती माझी. तर खूप छान टेस्टी झाली होती. माझ्या मिस्टरांना आणि गाऊला खूप आवडली मॅगी.
नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे आमचं सर्व काम आवरलेलं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.